प्रथमची स्ट्रॅटेजी नेहमीच राहिली की इट वॉज नेव्हर अबाउट की प्रथमनी हे केलं. इट वॉज ऑलवेज अबाउट की आपण मिळून कशा पद्धतीने हा मुद्दा बघतो. आणि आम्ही तो 5-6 संस्थांना ऑफिसमध्ये बोलून की काय करता येईल जेणेकरून आता लोक याच्याकडे बघतील, शासन याच्याकडे बघेल. आणि मग त्यावेळी सगळ्यांनी मिळून मुंबईच्या मदनपुरा नावाच्या एरियामध्ये एक रेड करायचं ठरवलं. आणि मदनपुरा हा खूप कम्युनली सेन्सिटिव्ह एरिया आहे, म्हणजे 90% मुस्लिम डॉमिनेटेड पॉप्युलेशन आहे. पण त्याच्या मागची आयडिया ही अशी होती की जर आपण इथे करून दाखवलं तर मुंबईभर कुठेही करायला कुणीच घाबरणार नाही. पण त्याच्यामध्ये फ्लिप साईड होती की जर तुम्ही इथे फेल झालात तर तुम्हाला मुंबईभर कोणी उभंही करणार नाही. प्रथमची पहिल्या दिवसापासून या पूर्ण कार्यात किंवा एज्युकेशनचं काम असो किंवा जे काही प्रथमने केलंय त्या डेटा ही आपली खूप मोठी स्ट्रेंथ राहिली आहे. वी एक्झॅक्टली न्यू की कुठल्या कारखान्यामध्ये किती मुलं आहेत, एंट्री कुठून होते, एक्झिट कुठून होते, छोट्या छोट्या टायनी गल्लीजमध्ये कुठून एक्झिट पॉईंट असू शकतात, मालक कुठून मुलांना पळवू लावू शकतात. असा पूर्ण प्लॅन करून आम्ही एक मास रेस्क्यू प्लॅन केलं की 500 मुलांना आम्ही टार्गेट केलं. हेही सगळं करत असताना ही मुलांसाठी मुक्तता आहे ह्या कॉन्सेप्ट आणण्यासाठी चाइल्ड फ्रेंडली रेड झाली पाहिजे. म्हणजे मला अजून आठवतं आम्ही इतके फनी पद्धतीने कोड ठेवलं होतं की मुलांना आम्ही बिस्किट म्हटलं होतं. आणि मुलांसाठी आम्ही ना पोलीस व्हॅन नको कारण की ते जास्त ट्रॉमॅटिक होईल म्हणून स्कूल बसेस अरेंज केल्या पोलीस सिव्हिलमध्ये. आणि आम्ही जी कोर कमिटी होती बाहेरून ती फक्त प्रत्येकाला फोन करायची किती बिस्किट उचलले आणि पुड्यामध्ये ठेवले का, म्हणजे बसमध्ये ठेवले का, आणि तो पुडा रवाना करा. म्हणजे बाहेर जो जेव्हा तुम्ही बोलताय खाली उभे राहून कम्युनिटीत तेव्हा असं कळता कामा नये की तुम्ही रेस्क्यू करायला आलेले आहात. आणि विदिन 1.5 hour आम्ही 485 मुलांना फक्त 2 लेनमध्ये मदनपुराच्या रेस्क्यू केलं. आणि ही इतकी मोठी न्यूज झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा संस्थांनी पोलिसांच्या मदतीने 485 मुलांना रेस्क्यू केलं होतं फिजिकली.